नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि बिग बॉसचा पोस्टमॉर्टम या 31व्या एपिसोडमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मंडळी, काल मी एक पोल घेतला होता, ज्या पोलमध्ये मी विचारलं होतं की काल मिनलनी जेव्हा ती जादूचा दिवा आणि ते सगळ्या गोष्टी झाली तेव्हा मिनलनी विकासला सेव्ह करायला हवं होतं की विशालला तिने जे सेव्ह केलं ते योग्य केलं. तर त्या प्रश्नावर 58% लोकांचं म्हणणं आहे की मिनलनी खरं विशाल ऐवजी विकासला वोट करायला हवं होतं आणि विकासला सेव्ह करायला हवं होतं. कारण आत्ता जर खरंच कोणाला सेव्ह व्हायची गरज आहे, कारण विकास आता बॉटम 3 मध्ये होता नॉमिनेशनच्या, त्यामुळे विकास सेव्ह होणं अत्यंत गरजेचं होतं आणि विशालला तर तसंही वोटिंग मिळतंय भरभरून. त्यामुळे जरी तो नॉमिनेट झाला असता तरी तो निश्चितच टीम बीचा सदस्य म्हणून वाचला असता, याच्यात काहीच शंका नाही. त्यामुळे 42% लोकांनी सांगितलं की नाही, विशालला मत दिलं ते योग्य केलं आणि 58% लोकांनी सांगितलं की विकास काल वाचायला हवा होता, कारण विकासची नौका जरा सध्या डामाडोल वाटते. सो मंडळी, आजचा एपिसोड जो होता त्याचा रिव्ह्यू करण्याच्या आधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओजला लाईक करून शेअर करायला विसरू नका. आजचा एपिसोड जर थोडक्यात सांगायचं झालं तर मोस्ट अनफेअर कॉम्पिटिशन एव्हर बिग बॉसच्या सीझन मध्ये असा काहीसा आज आपले जय आणि यांची जी टीम होती, कुठली टीम होती ती, टीम ए, म्हणजे ज्याच्यात जय, उत्कर्ष, गायत्री, स्नेहा, दादूस आणि विकास होते. आय डोंट थिंक या आधीच्या तीनही सीझन मध्ये इतकी अनफेअर, म्हणजे खरं तर त्यांच्या ओरिजिनल ग्रुपसाठी ते लॉयल होते आणि एकमेकांना घट्ट अजूनही ते धरून आहेत, त्यांना फरक पडत नाही की त्यांच्यात कोणी किती फूट पाडली तरी. बट एक टास्क म्हणून विचार केला तर प्रचंड रडीचा डाव एका अर्थी ती खेळलेली आहे. जरी त्यांना मीराला जिंकवायचं होतं तरी सुद्धा काहीतरी आपण काहीतरी नाही बाबा प्रयत्न करतोय, आपण जरा दोन्ही बाजूनी आणि एक काय बोलतात त्याला, न्याय देऊन खेळतोय असं म्हणायला, असं ऍटलीस्ट दाखवायला हरकत नव्हती, पण ते सुद्धा त्यांनी एफर्ट्स घेतले नाहीत. असो, मी येतो त्या मुद्द्यावर. आधी आपण एपिसोडची सुरुवात केव्हापासून झाली ते बघूया. एपिसोडची सुरुवात झाली रात्री 1:15 वाजता, 29वा दिवस. विशाल, आदिश आणि मिनल यांचं एक हे झालं. त्याच्यात ऍक्च्युली हा एपिसोड बघितल्यानंतर मला असं वाटतंय की आदिश आल्यामुळे टीम बी ला फायदा झालाय की नुकसान झालंय तेच मला कळेना, कारण आता यांच्यात आपापसात पण भांडणं व्हायला लागली आहे. म्हणजे सुरुवातीलाच आपल्याला विशाल, आदिश आणि मिनल, त्याच्यात आदिश आणि मिनलची भांडणं झाली. विशाल शक्यतो कुठल्या भांडणात एवढा नसतो, म्हणजे त्याचं जे काय आहे ते चिडकटपणा, ते आय थिंक ते टेम्परामेंट जो प्रॉब्लेम आहे त्याचा, की तो स्थिर नसतो, तो आता ईसीजी सारखा आय थिंक असा होतो. बट ओव्हरऑल खूप मोठं भांडण मला वाटत नाही विशालच्या कधी होईलच, कारण तो तेवढा असं हे वाटत नाहीये, तसा शांत आहे तो. पण आदिश आणि मिनलचं भांडण झालं की ते आविष्कार दारव्हीकरला का नॉमिनेट केलं त्याच्यावर इन जनरल, मला एक्झॅक्टली पॉईंट नाही आठवत, पण या दोघांचं झालं होतं, आदिश आणि मिनलचं. आणि मग आजी आल्या रात्री 1 वाजता. मी बोललो याला झोपणार कधी, आजी पण एकदम राहतो की राणी आहे, म्हणजे 1 वाजले तरी या कंटेस्टंटला झोपायला देत नाही. मग आजीनी सगळ्यांना त्या गार्डन एरियामध्ये बसवलं आणि नॉमिनेट झालेल्या सदस्यांना, म्हणजे 4 सदस्य आहेत, त्यांना काढा दिला आणि बाकीच्यांना पुरणपोळी दिली. आता दादूसना मतलब जेव्हा त्यांनी त्या आपल्या अक्षयचं एवढं घाणेरडं जेवण खाल्लं होतं आमा त्यांना काढा काय आहे, तर तरी त्यानं एक तर सप ते काढा प्यायले. आणि आय थिंक स्नेहाने तिला विचारलं सुद्धा की दादूस कुठला काढा आहे हो. दादू बोलले काय 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 माहिती ना, काय कळलं नाही मला तरी प्यायले ते आपले. आणि नंतर रात्री 4 वाजेपर्यंत, नाही त्याच्या आधी आपल्याला जो एक प्रोमो दिसला होता आज दिवसभर की विकासला ते लागलंय, म्हणजे जो माझा प्रश्न होता, आय थिंक मी कुठेतरी राईट ट्रॅकवर ऑब्झर्वेशन जात आहे माझं, अधूनमधून चुकतं, मी काय असं नाही बोलत 100% जातं. बट काल जो माझा हा प्रश्न होता आणि जो पॉइंट मी कालच्याच एपिसोडमध्ये मांडला होता की विकासला सेव्ह करायला हवं होतं, तेच त्याच्यावरनंच थोडं एका चांगल्या नोटवर विकास आणि मिनल मध्ये संभाषण झालं. त्याच्यात विकासने सांगितलं की हो, तो हर्ट झालाय आणि आय थिंक ती चुगली मीराने केली होती विकासकडे का मिनलकडे, की मला काहीतरी सांगितलं होतं की विशालला काहीतरी, मीराचं नाव मी मध्येच ऐकलं. बट ओव्हरऑल आत्ता तरी असं वाटतंय की मिनल सॉरी बोलली आहे आणि आत्ता तरी असं वाटतंय की विकासने कदाचित ते लेट गो केलं असेल. पण विकास बऱ्यापैकी हल्लाय काल जे काही घडलंय त्या गोष्टीवरनं. एक तर आधीच तो आठवडाभर आय थिंक जरा त्या कोड्यांच्या टास्क पासून तो फुल बॅकफुटला गेलाय आणि एकटा पडलाय तो. आणि काल जे काही झालं, जेव्हा मिनलने विशालला सेव्ह केलं विकासला न करता, कारण तसं बघायला गेलं तर ते दोघंच, म्हणजे विकास आणि मिनल, या दोघांची फ्रेंडशिप मला जास्त वाटत होती त्या ग्रुपमध्ये, आणि ते दोघंच फायटर्स आहेत
जे टीम एच्या अगेन्स्ट नेहमी लढत असतात. सो तसं बघायला गेलं तर मिनलनी खरं तर मला पण वाटतंय की प्रामाणिकपणे की विकासला खरं तर सेव्ह करायला हवं होतं, बट ते नाही केलं. सो तिकडे एक ठिणगी लागली आहे. आता त्या ठिणगीचा वणवा पेटू नये म्हणजे मिळवलं. ती आग लवकरात लवकर विझो अशी अपेक्षा करूया. आणि मग रात्रीचे 4 वाजले तरी टीम बी आपल्याला फुल डिस्कशन मोडमध्ये दिसली. म्हणजे एक मला बरं वाटलं की या एपिसोडमध्ये सुरुवातीचे 10-15 मिनिटं जे एरवी टीम ए असते इन टू द गेम, तसं यावेळेला टीम बी होती. आणि पुन्हा एकदा आदिशनी आविष्कार दार्वेकरांना का सेव्ह केलं त्याच्यावरनं सगळं डिस्कशन चालू होते. एक तर मला मुळात कळत नाही की आदेशवर एवढे हे काउंट का करतायत. आदेश आत्ताच झाला, आठवडाभर पण नसेल झाला, आय गेस त्याला का आठवड्यात झाला असेल जेमतेम. आणि आदेशने अजून असं क्लिअरली मेन्शन पण नाही केलं की मी तुमच्याच बरोबर खेळणार आहे. जे काय असेल ते बरोबर आहे, पण अजून तो फुल डेडिकेटेड आहे असं गृहीत धरण्यात हरकत नाही. जिकडे तुमच्या चौघांचं आत्ता कुठे जुळतंय नाही जुळत आहे एवढी बॉन्डिंग दिसत नाहीये, तर मग त्या बाहेरच्या आलेल्या व्यक्तीकडनं जरा अपेक्षा करणं चुकीचं होतं. या चौघांनी आत्ता तरी एकदा फुल त्याच्यावर कॉन्फिडन्स आला की मग ठीक आहे. जे त्यांना वाटलं उदाहरण की बाबा आविष्कार दार्वेकरांना आदेशनी का सेव्ह केलं तर ठीक आहे, पण आत्ता आदेशवर नुसतं बिल फाडून काही उपयोग नाही. त्याला पण जरा या माहोलमध्ये मिक्स होऊ द्या. त्याला सुद्धा टीम बी का टीम ए मधला एक कोणतरी निवडू द्या. आणि मग तुम्ही जर तुम्हाला एकदा तुम्हाला एकदा खात्री पटली की आदेश आपल्याच बरोबर खेळतोय, त्याच्यानंतर मग तुम्ही आदेशवर असं डिस्कशन केलं तर ठीक आहे. बट अख्खी टीम बी मधले खास करून विकास खूप हल्लाय काल जे काही झालंय त्याच्यानंतर. आणि मग 31वा दिवस सकाळी 8 वाजता बऱ्याच दिवसानंतर एक मराठी गाणं वाजलं बाबा. आणि ते नारबाची वाडी मधलं आय थिंक आपल्या सगळ्यांचं ते आवडतं गाणं आहे. मला तर ते गाणं खूप आवडतं, गझल खरी काय. आणि ते गाणं आज वाजलं. आणि मग सकाळ सकाळ मीरा आणि तृप्तीताई यांचं भांडण झालं. तृप्तीताई ऍज अ कॅप्टन म्हणून असतं नाही या या ठोक्यालाच अमुक अमुक कामं झाली पाहिजे, तसं तृप्तीताईंचा थोडा बिहेवियर आहे. मीरा नो डाऊट मीरा मुद्दाम नडत पण असेल, म्हणजे नडतेच आहे तृप्तीताईंना, की तृप्तीताईने सांगितलं ना तर त्याच्या मुद्दाम जेवढं आपल्याला डिले करता येईल ते काम तेवढं करायचं. ते काम करायचं पण मुद्दाम थोडा वेळ लावायचा असं एकंदरीत मीराचा ऍटिट्यूड दिसत होता. आणि मग उत्कर्षनी पुन्हा एकदा काडी लावायला सुरुवात केली, ते म्हणजे विकासकडे. पुन्हा तोच मुद्दा की मिनलनी तुला का सेव्ह केलं नाही किंवा आदिशनी आविष्कारला का सेव्ह केलं, असं जे काही काढा लावणं होतं ते उत्कर्ष चालू होतं. आणि विकास कुठेतरी त्या जाळ्यात अडकतोय की काय. आणि त्याचा तो एकटा तर पडलाच आहे, पण तो अजून आता टीम बी पासून लांब व्हायला नको एवढीच आपण आशा करू शकतो. बट उत्कर्षाने त्याचा प्रयत्न केला, तो उत्तमपणे केला, याच्यात काहीच बोलायला शंका नाही. आणि मग तृप्तीताई आता एकदा मीरा बरोबर भांडली म्हटल्यावर गायत्री येणारच ना कुठे फ्रेम मध्ये. तर सेकंड भांडण तिचं जे झालं ते गायत्री बरोबर झालं, ते सुद्धा जेवणावरनच काहीतरी. आणि मग परत एकदा तिचं भांडण झालं ते सोनाली बरोबर झालं, ते सुद्धा त्याच जेवणावरनं. आता मला बाकी सगळं ठीक आहे, सोनालीला भांडायचं पण होतं. म्हणजे एकदा तिचं भांडून झालं, एक तर तिला तृप्तीताई बोलायलाच देत नव्हती. म्हणजे तिचं असं होतं, अहो तुम्ही मला बोलू द्या ना, हा बोला की, मी कुठे काय बोलते, बोला बोला. मग ती बोला, पण तुम्ही असं मध्ये मध्ये का बोलते, नाही नाही मी बोलतच नाहीये, मी मध्ये बोलतच नाहीये, तुम्ही बोला. असं ती प्रत्येक वाक्यानंतर सोनालीला ऐकवत सुद्धा होती. आणि तुझं बरोबर आहे माझं चूक आहे असं ती तिला बोलायला पण देत नव्हती. आणि सोनाली तिकडे फ्रस्ट्रेट झाली होती की अरे ही बाई थांबतच नाहीये. त्याच्यावर पण ती तृप्तीताई बोलायची, हो थांबलीच आहे मी, तू बोल ना. आणि मग तिचं एका पॉइंटला असं झालं की जाऊ दे, काय हिला बोलून फायदा नाही, म्हणून ती भांडता ती मेकअप करायला लागली. अशात तिकडे मला हसायला आलं. बट आज सोनालीचा जरा उद्रेक बघायला मिळाला, ते बरं वाटलं. नाही तर सोनाली कळत नव्हतं की ती तिचं पण तसंच आहे, ती अशी भांडकुदळ नाहीच आहे. इनफॅक्ट भांडकुदळ असं कोणीच नसतं, सगळे या शो मध्येच घेऊन भांडतात, नाही तर असं सिरियलचे शूट चाललेच नसते कुठले. बट सोनाली पण त्यातल्या त्यात साधी आहे. पण आज तिचा जो उद्रेक बघायला मिळाला त्याच्यामुळे बरं वाटलं की जरा बाबा ओपन अप तरी झाली मुलगी, नाही तर ती आतल्या धुमसते की काय बरेच दिवस, असं कधी कधी वाटायचं मला. आणि मग आजीनी पुन्हा एकदा संध्याकाळी सगळ्यांना कंटेस्टंट्सना गार्डन मध्ये बोलवलं आणि आजीनी सगळ्यांना एक कॉम्प्लिमेंट दिली. आणि ती कॉम्प्लिमेंट म्हणजे फार छान नाचता हो तुम्ही. तेव्हाच मला कळलं एकतरी आजी टोमणे तरी मारते सगळ्यांना किंवा आजी एक नंबरची खोटारडी आहे. या ह्याच्यात सुरेखाताई एक चांगली डान्सर होती, ती गेली. आणि आता मीनल एक त्यातल्या चांगली नसते, पण बाकी कोणीही काहीही चांगलं नाचत नाही. एक नंबरची खोटारडी आजी आहे किंवा कळचेटी आजी असं पण म्हणू, की टॉन्ट पण मारला असेल तिने गपचूप की छान नाचता वगैरे वगैरे.
आणि मग आजीनी विकली टास्कची घोषणा केली. तो विकली टास्क म्हणजे चल दे भोपण्या टुणक टुणक. आणि यावेळेला विशालनी ते संदेश पत्र शोधून काढलं. आता तो टास्क तुम्हाला माहितीच असेल. हा कॅप्टन्सी टास्क होता. या टास्क मध्ये टीम ए मध्ये होते जय, उत्कर्ष, गायत्री, स्नेहा, दादूस आणि विकास. तिकडेच मी म्हटलं विकासचा बकरा होणार आहे याच्यात, कारण ते सगळे बरोबर विकासला गिराईक करणार आणि हे लोक प्राणी बनणार होते आजच्या दिवशी. आणि टीम बी मध्ये होती विशाल, मीरा, आदिश, सोनाली, मिनल, आविष्कार दारवेकर आणि हे सगळे आजीची भूमिका घेणार होती. आणि तृप्तीताई ठरवू शकत होती की तिला कुठल्या टीम मधनं पार्टिसिपेट करायचंय. आणि त्याचबरोबर संचालकाची सुद्धा भूमिका ती घेणार होती. म्हटलं ही संचालक आहे म्हटल्यावर आधी त्या भोपळ्यावरचं नाव आणि तो अख्खा भोपळा हे सगळं नीट दिसू दे बाबा. नाही तर नाही 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 मला असं दिसलंच नाहीये, असं नावच नव्हतं त्याच्यात, पण ते नावच उलट होतं, असं काहीतरी ती पुन्हा करायची आणि पुन्हा कॅप्टनसाठी बॉम्बाबॉम्ब व्हायची या घरात. पण तसं होऊ नये या टास्क मध्ये. आणि कॅप्टन एकदाचा आपल्याला फायनली एका टास्कच्या माध्यमातून भेटावा अशी आपण आशा करूया. आणि मग विकास आणि गायत्री, विकास आणि मीरा दोन्ही टीम मध्ये होते. आता गायत्री त्या टीम मध्ये असून सुद्धा सुरुवात एक असते ना कॅप्टन्सी किंवा एक लीडर म्हणूनची भूमिका, ती मीरानीच केली आणि सगळे मीराचं ऐकत होते. मग हळूहळू मिनलनी जे काही पेक घेतलं त्याच्यावर येतोच मी. मग ते सगळं भोपळा लपवणं आणि सगळं सुरू झालं. पहिल्या फेरीत विशाल बाद झाला, दुसऱ्या फेरीत अभिदादा बाद झाला, त्या फेरीत मिनलला अडवण्यासाठी जय, उत्कर्ष यांनी पराकोटीचे प्रयत्न केले. पण मिनलनी ज्या प्रकारे फाईट दिलाय आणि कुठेही वुमेन्स कार्ड न वापरता किंवा मला हात दुखतोय, मला इकडे लागलं, यांनी इकडेच हात लावला, तिकडेच हात लावला, असं काहीही न करता मिनलनी ज्या प्रकारे त्या फाईटला प्रत्युत्तर दिलं, त्यासाठी खरं तर आता दोनच हात आहेत माझ्याकडे म्हणून, नाहीतर असं बालाजी टेलिफिल्म सारखं असं 3 वेळा मिनलला सॅल्यूट. आणि मग दुसऱ्या भागात अविदादा आऊट झाला. कळत होतं मीराला हे लोक क्लिअर कट विनर करतायत, कारण तिचा भोपळा कोणी अडवतच नाहीये आणि तिला भोपळा कोणी तिचा लपवत पण नाही. इनफॅक्ट यांचे भोपळे लपवून जे काय आहे ते यांना डायव्हर्ट करून मीराला इझिली ते सोडतायत. आणि मग स्नेहा पार्टिसिपेटच करत नव्हती. त्यामुळे सोनाली स्नेहाला सांगायला गेली की तू का पार्टिसिपेट करत नाही, तू पण पार्टिसिपेट कर की, मग तुझ्यामुळे कसं होतं, मग आम्हाला मुलींना पण जरा मिळेल ना, तिकडे सगळी मुलं आमच्या वगैरे. असं या दोघींचं चालू असताना मिनल मध्येच आली आणि स्नेहा सोनालीला सांगत होती की मी डिसाईड करीन ना, मला केव्हा पार्टिसिपेट करायचंय मी डिसाईड करीन, तू नको सांगू मला. तेव्हा मग मिनल सोनालीला समजवायला गेली. मग सोनाली राहिली बाजूलाच आणि मिनल आणि स्नेहाचं भांडण सुरू झालं. त्याच्यात मिनल स्नेहाला बोलते, अरे तू काय बोलत का नाही, ही एवढं तुला बोलते तर मग तू कशाला गप्पपणे ऐकून घेते. त्याच्यात सोनाली कधी कधी ती इतकी क्यूट वाटते आणि इतके तिचा टोन असाच असतो, पण तो कधी कधी इतका गोंडच वाटतो ना. त्याच्यात ती बोलून गेली, अरे मी काय बोलायचं आता, तुम्ही सगळे आपापसात बोलताय त्याच्यावर मी काय बोलू आता. एक तर ते इतकी काय बोलतात त्याला नॅचरल आणि गोंडच असतं तिचं ते बोलणं की तिला नाही येत बाबा भांडता, तर उगाच नका तिला घेऊ भांडणात. आणि मग ती आता या दोघी भांडायला लागल्या, तिला सुधरेच ना काय बोलायचं. त्यामुळे ती बोलली मला तुम्ही मला गप्प बसू द्या इकडे, मला नाही ते तुमच्यासारखं झेपत. मीनवाईल अधूनमधून मीराचं आणि मिनलचं सदैव भांडण चालूच होतं, कारण ज्या प्रकारे अनफेअर किंवा बायस्ड हे लोक खेळत होते त्याच्यावरनं ऑब्व्हियसली मिनलचं डोकं हटणार होतं. आणि मिनल एक था टायगर सारखं झालंय मिनलचं आजच्या एपिसोडमध्ये, कारण एकटी स्टार्ट टू एंड या टास्कच्या डिस्कशन पासून सुरुवात जरी मीराने केली तरी नंतर हळूहळू गाडी 1 गिअर 2 गिअर 3 गिअर 5th गिअर 6व्या गिअरमध्ये सुद्धा मिनलनी गाडी टाकली होती. आणि कुठेही तिने मला उगाच लागलाय, मला जयचा हात लागलाय, मला उत्कर्षाचा धक्का लागला असं काहीही. इनफॅक्ट जर तुम्हाला तो अँगल आठवत असेल, इकडे मिनल उभी आहे, तिच्या मागे जय उभा आहे, तिच्या मागे अभिदादा उभा आहे, तिच्या मागे उत्कर्ष उभा आहे. मला वाटलं ते झुकू 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 अगीन गाडी असं काहीतरी करून जात आहेत की काय. पण मिनलनी कसलाही कंप्लेंट न करता ती फाईट ज्या प्रकारे केल्या तिने मानलं, मजा आ गया असं झालंय थोडक्यात. एक थी टायगर असं मिनलला या एपिसोडमध्ये खरंच पदवी द्यावीशी वाटते. आणि मग तिसऱ्या ह्याच्यात सोनाली आऊट झाली. मग सोनाली आणि विशालचं चाललं होतं की आदिशला का खेळायचंय एक्सेट्रा तू का नाही गेली, तू दिसत नाहीयेस असं विशालचं म्हणणं होतं. बट आय थिंक आदिशवर टीम बी खूप काउंट करते. आदिशचं मत किंवा आदिश पार्टिसिपेट का करतोय,
तुमची आधी युनिटी आहे ना, तुम्ही सगळे मेजॉरिटीनी बोला आदिशला. म्हणजे ते त्याचं मत सिरियसली घेतलं ते ठीक आहे, आता त्या लोकांनी घेतलं असेल. आपल्याला बाहेर इकडे बोलून इकडे बसून बोलायला इझी आहे, बट जेव्हा आपलं तिकडे पर वीक सर्व्हायवल मोडवर आपण सगळे असतो तेव्हा त्यांनी आदिशला असं काउंट केलं. ठीक आहे, पण आता सुद्धा आदिशला हे लोक बाहेर काढू शकले नाहीत, सोनाली आणि सगळे मिळून, की बाबा तू नको पार्टिसिपेट करू, मला करू दे. तर ते जरा मग आता चुकीचं आहे. आता त्याचं काय म्हणणार, पण या लोकांनी तसा स्वतःचा आवाज ठेवायला पाहिजे आणि आदिशला कधी कधी सांगायला पाहिजे की आता तू खेळलास एक राऊंड, एक मला खेळू दे एक्सेट्रा. चौथ्या याच्यात मीनल आउट झाली, होणारच होती, कारण मीराबाईंचा भोपळा कोणी लपवतच नव्हता. पाचव्या याच्यात सुद्धा बाय डिफॉल्ट मीराचाच भोपळा खूप इझिली जय आणि उत्कर्षने मिळवून दिला. आणि मग सुरुवात झाली टॉमी आणि कुत्रा या दोन शब्दांमध्ये डिफरन्शिएट करण्याची. म्हणजे टॉमी बोलणं जस्टिफाईड आहे का कुत्रा बोलणं जस्टिफाईड आहे याच्यात. आता नो डाऊट टीम बी मधनं आधी विकास होता, मिनल होती, आदिशच्यामुळे नो डाऊट तो एक आवाज मिळालाय, जो आवाज उत्कर्षाच्या अगेन्स्ट आवाज चढवतोय. बट मला वाटतं ना आदिशने जरा स्वतःला सांभाळावं, कारण आदिशचा सुद्धा तो नेचर नाही आहे. आणि जयकडे ते नॅचरल आहे. जसं मी त्याला माझ्या एका व्हिडिओमध्ये बोललो होतो की तो किंगकॉंग आहे. तो अंगावर धावून जातो समोरच्याचा, आणि अंगावर गेल्यानंतर त्या भांडणानंतर तो अजिबात एक्झॉस्ट होताना कुठे दिसत नाही. इनफॅक्ट जेव्हा समोरची व्यक्ती पाठ फिरवते त्याच्यानंतर तो असा हसायला पण लागतो. तो त्या ट्रान्समध्ये सुद्धा जास्त नसतो. तो ज्या याच्यातनं आलाय, कुठलं ते स्प्लिट्स विला का काय ते, आणि त्याचं जे टेम्परामेंट आहे ते वेगळ्या लेवलचं आहे. तो फक्त तुमच्या अंगावर वाव 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 करून जाणार, पण तो तुम्हाला टच सुद्धा करणार नाही. आता त्याचा कंट्रोल बघा केवढा होता. तो लिटरली असा 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 त्या आदिशच्या अंगावर जात होता, पण जरा सुद्धा तो टच झाला नाही. आणि आदिश जेव्हा उत्कर्षाशी बोलत होता, उत्कर्ष पण जयला समजवायचं तर आदिशला समजवत होता, तेव्हा आदिशचे मी असे एक दोन शॉट बघितले की तो लिटरली असं असं थरथरत होता. त्यामुळे आदिशचं जर हे मतलब बॉयकॉटच जर केलं ना अशा व्यक्तींना, जर तुला जय डोक्यात जातोय तर समजा जर भाव नाही दिला तरी सुद्धा अशा वेळेला लोकांना राग येतो. सो आदिशलाही उगाच आपण दिसतोय म्हणून भांडायला जाऊ नये. आदिशचं ते कदाचित नॅचरली येत नाही त्याच्याकडनं. तो नो डाऊट जयाला व्यवस्थित नडतोय असंच सांगू शकतो. बट कुठेतरी उगाच त्यांनी स्वतःला असं थरथर होणार असेल तर नको, उगाच त्याला काही मग पॉईंट नाही होणार. आणि त्यांचा जो गेम मधला फोकस आहे टीम बी मधला, तो या भांडणामुळे कुठेतरी डायव्हर्ट होईल आणि इकडे नको ती एनर्जी कन्झ्युम होईल आणि मेन टास्कच्या वेळेला हे लोक एक्झॉस्ट होतील. जे जय आणि उत्कर्ष आणि ती टीम ए, त्यांचं मतलब माहिती नाही काय खाऊन आले ते भांडण म्हणजे त्यांचं असं बाय डिफॉल्ट आणि जीन्स मध्ये असल्यासारखं वाटतंय आणि खूप नॅचरल वाटतंय. आणि त्याच्यानंतर ते काम डाऊन सुद्धा तेवढेच लवकर होतात. सो आदिशला तेवढा वेळ. आता मिनल बघा, मिनल पण व्यवस्थित नडते समोरच्याला, बट ती ऍट द सेम टाइम तिचं डोकं पण चालू असतं आणि त्याचबरोबर ती टास्क मध्ये सुद्धा त्याच लेवलनी परफॉर्म करते. पण जेव्हा आदिश भडकतो तेव्हा आदिशला थंड करण्यात मिनलचा आणि बाकीच्या टीमचा विशालचा हे जातो, काय होतं त्याला, टाइम वेस्ट होतो. आणि मेन या टास्क मधनं सगळी एनर्जी डाऊन होते या टीम बी ची आणि फोकस सुद्धा हल्ला जातो. सो आय थिंक हे आदिशला कोणीतरी सांगायला पाहिजे की तू नको त्याच्या वाटेला जाऊ. जर फारच ऑब्व्हियसली काही नडण्यासारखा विषय आला, कारण आज कदाचित आदिशला पण ते स्टार्टिंग पासून डोक्यात गेलं असेल ज्या प्रकारे खेळली आज टीम आहे आणि फुल वन साइडेड अनफेअर खेळली आहे. सो कदाचित तो असा हायपर झाला असेल. बट जरा त्यांनी स्वतःला जपावं एवढंच हे. आणि बाकीच्यांनी पण सुद्धा जर ते समजतायत की आदिश आपल्या टीम मधला आहे आणि आदिशचं मत आपल्यासाठी काउंट होत आहे, तर मग तुम्ही जरा त्याला समजवायला पाहिजे. आपल्या टीम बी मधला अशा चातुर प्लेअर कोण आहे टीम ए सारखा, ती म्हणजे मिनल आहे. मिनलला सोडा ना अंगावर, आणि मग सेकंड पोझिशनला तुम्ही विकासला ठेवा, थर्डला आपल्या आदिशला ठेवा. मिनलला काही फरक पडत नाही. ती भांडेल सुद्धा, गेम सुद्धा तेवढा स्ट्रॅटेजिकली प्लॅन करेल आणि तिची एनर्जी सुद्धा एक्झॉस्ट होणार नाही. विकास आता फुल कोलॅप्स झालेला आहे, त्याचा शोल्डरच डाऊन आहेत, त्यामुळे तो सेकंड पोझिशनला असलेला बरा, किंवा सेकंड पोझिशनला मग आदिशला ठेवलं तरी चालेल. विशाल या सगळ्या फंदात पडतच नाही. त्याला फिजिकल टास्कसाठीच वापर करावा. बट या जे मॅनिप्युलेशन्स आहेत, जी भांडणं आहेत, त्याच्यात तो फारसा इन्व्हॉल्व नसतो किंवा त्याला ते पटत नाही. त्यांनी कालच्या एपिसोडमध्ये सुद्धा सांगितलं होतं की मला अशा प्रकारचा खेळ खेळता येत नाही. त्यामुळे मग विशालला आपण फक्त टास्कमध्ये जे फिजिकल पॉवर्स लागतात त्याच्यासाठी यूज करा. पण बाकीच्या गोष्टी आहेत त्या या तिघांनी स्वतःच्या हाती घेतल्या पाहिजेत, ते म्हणजे मिनल, विकास आणि आदिश. सो मंडळी, आजचं बघायला गेलं तर पुन्हा एकदा
मला कळतंय आता या विकेंडला काय होणार आहे. महेश मांजरेकर सर टीम ए ला सांगणार तुम्ही फार वाईट खेळलात, तुम्ही बायस खेळलात, तुम्ही याव केलं, तुम्ही त्याव केलं, पण त्याचा काही फरक पडणार आहे का टीम ए वर? अजिबात नाही. महेश मांजरेकर सोडा, उद्या बिग बॉस सुद्धा साक्षात स्वतःचं रूप जर बिग बॉसने दाखवलं या टीम ए ला आणि सांगितलं की तुम्ही चुकीचं खेळला, तरी सुद्धा यांच्यात काही फरक पडेल का? नाही. ते जसं विकेंड संपतो तसं ती पार्टी सगळी पुसून टाकतात आणि त्यांना जसा खेळायचा तसाच तो खेळ खेळतात आणि खेळ जिंकतात. सो आणि मग महेश मांजरेकर सर असं पण बोलतात, आधी टीम एची टास्क असतात आणि मग बोलतात की तू एक चांगला प्लेअर आहेस, तू एक चांगली प्लेअर आहेस, तुझं डोकं खूप शार्प आहे, तू ब्लॅक हॉर्स आहेस, असं सगळ्यांना नंतर कव्हरअप पण करतात, पदवी पण देतात. त्यामुळे काही या विकेंडला सुद्धा जर तुम्हाला असं वाटत असेल की महेश सरांनी खूप तासली, तर तसं काही होत नाही. ते लोक गेंड्याच्या कातडीचे आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. आणि हे लोक जोपर्यंत या बिग बॉसच्या घरातनं बाहेर काढले जात नाही तोपर्यंत हे तसेच खेळणार आहेत. सो आजचा एक टीम म्हणून बघायला गेलं की टास्क जे अपेक्षित असतं की टास्कमध्ये जी टीम पाडून दिलेली असते तेव्हा तुम्ही बायस्ड न राहता स्वतःच्या ग्रुपशी खेळला पाहिजे आणि तो टास्क तुम्ही स्पोर्टिंगली खेळला पाहिजे आणि मग मोस्ट डिझर्विंग जो असेल त्याला तो टास्क जिंकायला पाहिजे. तसं आज काही झालं नाही. फार अनफेअर खेळली टीम ए आणि मीरा कॅप्टन्सीची उमेदवार झाली. आता उद्याच्या पार्टमध्ये बघूया टीम बी कशी परफॉर्म करते. पण आजच्या फुल एपिसोडसाठी स्ट्रॉंग कंटेंटर, बेस्ट प्लेअर, टायगर आजच्या एपिसोडची जर कोणी बघायला गेलं तर खरंच मिनल आहे. खरं तर मी तिला आता उभं राहून सॅल्यूट करायला हवा असं तिने आजच्या एपिसोडमध्ये परफॉर्मन्स दिलाय. पण मी उभं राहिलो तर मी खाली फक्त चड्डी घातली आहे ती दिसेल आणि मग ते दृश्य असं बघण्यासारखं वाटणार नाही. त्यामुळे बसल्या की पुन्हा एकदा आपण सगळे मिळून माझ्या वतीने मी तुम्हा सर्वांच्या तर्फे मिनलला एक सॅल्यूट करतो. आणि मिनल बाप खेळलीस. आय विश तुझ्या ग्रुपमध्ये तुला जर इक्वल सपोर्ट मिळत राहिला तर तुम्ही नक्कीच सुपर्ब व्हाल. अजूनही तुम्ही आहातच सुपर्ब, बट कुठेतरी ज्या लेवलचा गेम अपेक्षित आहे त्या लेवलचा गेम होत नाही तुमच्याकडनं. आता बघूया, उद्या कदाचित तुम्ही सरप्राईज करून टाकाल आणि टीम ए ला सुद्धा एक डच्चू द्याल आणि ज्या संधीचं किंवा ज्या एपिसोडची जवळजवळ महाराष्ट्र वाट बघतोय तोच एपिसोड कदाचित उद्या आपल्याला बघायला मिळेल. आणि त्या एपिसोडमध्ये टीम बी टीम ए ला बरोबर करेल अशी आपण अपेक्षा करूया. फिंगर्स क्रॉस. मी सुद्धा वाट बघतोय कारण खूप वन साइडेड चाललंय जे काय चाललंय ते. आपल्याला सेकंड बाजू अजून बघायलाच नाही मिळते. आता 31वा एपिसोड आहे. 1/3 बिग बॉस संपत आलाय. बघू कधी येतोय तो दिवस. सो म्हणजे हा होता या एपिसोडचा एक रिव्ह्यू. आय होप तुम्हाला हा रिव्ह्यू आणि मिनलचा परफॉर्मन्स आवडला असेल. जर मिनलचा परफॉर्मन्स आवडला असेल तर मिनलसाठी का होईना पण या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री.